20 मे रोजी पहाटे 4:30 वाजताच्या दरम्यान अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेडिकल हॉस्पिटल वॉर्ड क्रमांक 21च्या मागे फायर पंप रूम येथे मिलिंद मधुकर भोयर यांनी त्यांचं बांधकाम सुरू असल्यानं वेगवेगळ्या एमएमचे 140 नग वायर बंडल व कॉपर स्ट्रिप अर्थिंग असा एकूण 4,50,000चा मुद्देमाल ठेवला होता। पण हा मुद्देमाल चोरी करून नेत असल्याची माहिती मिळाल्यानं सुरक्षा रक्षकांनी एका 16 वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकास त्याच्या इतर 2 साथीदारांसह मुद्देमालासह ताब्यात घेतलं। अजनी पोलीस ठाण्यात विधी संघर्षग्रस्त बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिनांक 21/5/2025 रोजी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे बांधकाम सुरू आहे। तर तेथील फिर्यादी मिलिंद मधुकर भोयर यांनी जे ठेकेदार आहेत त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिली की मेडिकलमधील जे बांधकामचं जे इलेक्ट्रिकल साहित्य आहे तर ते चोरीस जात आहे आणि कोणीतरी चोरी करून येत आहे। तर या अनुषंगाने आम्ही पोलीस ठाण्याचे DB पथक यांना पाठवले असता CCTV कॅमेरा व इतर उपलब्ध साधनाद्वारे माहिती मिळाली की लक्की साहू व त्याचे इतर साथीदार हे मेडिकलमधून सदर बांधकामाच्या जागी साईटवरून चोरी करत आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही सर्व चोरीस गेलेले साहित्य जवळपास 4,50,000चे हे जप्त करण्यात आले व त्यामधील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये सदर कारवाईमध्ये पोलीस ठाण्याचे MSFचे जे जवान आहेत त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के आणि DB पथकमध्ये ओंकार बाराभाई यांनी महत्त्वाची आणि मोलाची कामगिरी केलेली आहे। सदरच्या गुन्ह्यामध्ये सध्या लक्की साहू आणि त्याचा एक साथीदार हा फरार आहे आणि एक अपचारी बालकसुद्धा याच्यात इन्व्हॉल्व आहे। सदर कामगिरीमध्ये एकूण 4,50,000चा मुद्देमाल हा चोरीत गेलेला होता व तात्काळ तो जप्त करून जे फिर्यादी आहेत मिलिंद मधुकर भोयर यांच्या ताब्यात दिलेला आहे।